इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या हुपरी गावातून गेल्या महिन्याच्या 23 तारखेला A1 ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून दुबईला 23 जण गेले होते. आज सकाळी ते दुबईतून परत आले. त्यांच्याशी जाणून घेऊया की इराण आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये दुबईमध्ये हल्ले झाले होते. त्यांनी प्रत्यक्षात 2 दिवस पाहिलेला आहे. आपल्यावर आहेत प्रत्यक्ष. काय सांगाल दादा, तुम्ही आज परत आलात आणि कसा अनुभव होता तुम्हाला? अनुभव तसा भीतीदायकच होता आणि आम्ही 2 दिवस लॉजवरच थांबलो होतो. आमच्या समोर घटना घडत होत्या, पण आम्हाला म्हणजे तिथल्या गव्हर्नमेंटनं म्हणा किंवा व्यवस्थित अगदी सुखरूप ठेवलं ते लॉजवर. आणि इथल्याही गव्हर्नमेंटनं आम्हाला चांगल्या पद्धतीनं म्हणजे सपोर्ट वगैरे केला. आणि काल आम्हाला दुपारी तिथल्या फ्लाईटनं आम्ही इकडं आलो. म्हणजे व्यवस्थित अगदी सुरक्षितपणे आम्हाला पोचवलं इथं. काय सांगाल दादा, प्रत्यक्षदर्शीने आहात तुम्ही, कसा अनुभव होता? कारण की पहिल्या दिवशी युद्ध सुरू झालं त्याला तुम्ही दुबईमध्ये होतात. बरोबर आहे. त्या दिवशी आम्ही सकाळी का नाही 7 वाजता सगळे झोपतच होते. 7 म्हणजे मला वाटतं इथं आपल्याला 8:30 वाजले होते, तिथं 7 वाजले होते. 7 वाजता सगळे शांत असताना असा इतका जोरात आवाज आला की एखादी बिल्डिंगच खाली पडल्या का असं आम्हाला वाटलं. मग बिल्डिंगमध्ये सगळी लोक बाहेर आली. बाहेर येऊन बघतो तर ते आमचे हातकर म्हणून आहेत राजाराम, त्यांच्या रूममध्ये गेलो तर त्यांच्या रूममधनं आम्हाला समोर दिसत होतं ती जाळ पेटत्याला. त्याचा म्हणजे आम्ही डोळ्यानं समक्ष त्याचा हे घातला. त्यानंतर म्हणजे भीती मनात जास्त वाटली. आता म्हटलं काय इथनं जायचं काय. मग मोठ्या मोठ्या 25-30 बिल्डिंग होत्या. सगळ्या बिल्डिंगमध्ये लोक खाली आली आणि अशी यात्रेगत लोक झाली. तर ते 2-3 मिनटं 5 मिनटात म्हणजे पोलीस गाड्या, अग्निशामक गाड्या सगळ्या येऊन का नाही ती आग विझवली. आणि परत त्यांनी थोडा एक अर्धा तासासाठी रस्ता लॉक केला. परत आणि हाय तसं रुटीन चालू झालं. काय सांगाल दादा, तुम्ही युवक वर्गात सगळे वयस्कर वृद्ध लोक तुमच्यावर होती, त्यांना घेऊन एक जिकिरीचं काम होतं. कसं वाटतं म्हणजे प्रत्यक्षदर्शन तुम्ही युद्ध पाहिलंय? पहिल्यांदा 8 दिवस गेलो, काय वाटलं नाही. युद्धाचं वातावरण झालं, जरा भीतीदायक वाटायला लागलं. आणि ते आमच्या हॉटेलच्या समोरच झालं. पण भारत सरकारनं पण तिथल्या सरकारनं पण चांगलं कार्य केलं. 26 हजारचं कुपन दिलं आम्हाला येताना, वाउचर खरेदी करायला. दिलगिरी व्यक्त केली. आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. वस्तुस्थिती त्यांच्यामुळे काही त्रास नव्हता. इराकचं आणि अमेरिकेचं ते बेस कॅम्प तिथं असल्यामुळे झालं. पण सुखरूप पोचलो, यात आनंद आहे. पण दोन्ही गव्हर्नमेंटनं तुम्हाला सुखरूप पोहोचवलं. भरपूर सहकार्य केलं. कायम त्याचा आभारी. आपल्याबरोबर ताई, काय सांगाल ताई, तुम्ही प्रत्यक्षदर्शनी युद्ध पाहिलंय आणि येईल असं परत वाटलं होतं इकडं? काय नाही वाटलं, भीती वाटली खूप. खरं सगळ्यांच्या आशीर्वादाने आलो. सरकारनं पण चांगली मदत केली. म्हणजे दुबई पाहायला गेलात आणि युद्ध पाहून आला? पाहून आलो. काय सांगाल, दुबई पाहायला गेलात आणि युद्ध पाहून आला? युद्ध पाहण्याला भीती भरपूर वाटली, पण सरकारनं सहकार्य केल्यामुळे सुखरूप घरी पोहोचलो. हो, देवाचे आभार आहेत, सरकारचे आभार आहेत, सर्वांचे आशीर्वाद असल्यामुळे सुखरूप आलो घरी. काय सांगाल, युद्ध पाहिलात, प्रेक्षणीय स्थळ पाहायला गेलात आणि युद्ध बघून आलात? युद्ध बघून आलो. त्यामुळं आम्हाला म्हणजे काय वाटलं नाही, पण तिथं गेल्यावर ते प्रत्यक्षात झाल्यामुळं आम्हाला भीतीच वाटली. मग आम्ही सगळी एक ठिकाणी थांबून सगळे आपलं हे केलं, सगळ्यांनी शांत केलं. असू द्या, बघूया आपण, असं करून आम्ही. आणि सरकारनं पण आम्हाला हे चांगलं सहकार्य केल्याबद्दल आम्ही आभार आहोत. भारतात आणि महाराष्ट्रात परत आल्यावर कसं वाटतंय? छान वाटलं, सगळ्यांच्या आशीर्वादानं छान वाटलं. काय सांगाल, आजी युद्धाचं पाहिलात तुम्ही? आम्हाला विमानात बसल्यावर एवढा आनंद झाला की गणपतीचे आम्ही मोठमोठ्यानं हे केलं, गणपती बाप्पा मोरया असं म्हटलो. आणि मुंबई विमानतळावर आल्यावर एकदम आम्हाला समाधान वाटलं. तुमच्या स्वागताला कोण होतं दुबईतनं परत आल्यावर मुंबई विमानतळावर? नाही, घरची कोण नव्हती. घरी कोल्हापूर असल्यामुळे घरी नव्हती, बाहेरची बाहेरची कोण नव्हती. पण आमच्या हुपरीत आल्यावर आमचं स्वागत भरपूर केलं. आपल्यावर अन्य काही आहेत प्रत्यक्षदर्शनी? तू होतास, शादू गेला, काय सांगाल, काय अनुभव होता तुला? तिथं सगळेजण भिलेले होते. तिथं पूर्ण सिच्युएशन अशी, इकडं बघितलं की बॉम्बस्फोट व्हायला, तिकडं बघितलं की गाड्या थांबल्यात, ट्रॅफिक झाले, सगळीकडं फुल ट्रॅफिक. दुबई बघायला गेलास आणि युद्ध बघून आलास, होय. काय वाटतं? दुबई बघायसाठी गेलेलो, सिटी किती डेव्हलप आहे, आणि बघून आलो बॉम्ब चालू आहेत तिथं. एक विद्यार्थ्यांना सांगितलं दुबई बघायला गेलो, पण तिथं डेव्हलप सिटी बघायला गेलो, पण बॉम्ब कसं पडतात ते बघून आलो. काय सांगाल काका तुम्ही, मुलांना अनुभव सांगितला?
नाही बरोबर आहे. त्याला ती एक कल्पना घेऊन डोक्यात गेलतो ना, ते दुबई सिटी कशी बघायची, शेप सिटी आहे, डेव्हलप सिटी आहे, भारतात काय आपला फरक आहे हे त्याला अनुभवायचं होतं. पण ती प्रत्यक्षात झेपणासर पडल्यावर ते बाबा हे काय वेगळंच आहे. पण भारतामध्ये आणि दुबईमध्ये काय फरक वाटतं आपल्या, म्हणजे काय वाटते मग आपला भारत देश भारी का बाहेरचे देश भारी? हा डेव्हलप देश आहे आणि त्या लोक अतिशय सहकार्य कारण कॉपरेट, कारण 12 वाजता रात्री फोन करत होते, तुमचे व्यवस्थित राहा, तुमचं आहे का व्यवस्थित, सायकल सायलेंट भरवत होते. नाही, भारत देश बरा वाटतो का कंट्री भारी वाटते? बरं वाटतोय की अनुभव आहे तुमचा, काय सांगाल? मेरा देश महान, आपला भारतात छानच आहे, पण दुबईसुद्धाही सुंदर आहे, अतिशय डेव्हलप्ड सिटी आहे, गार्डन सिटी आहे. सुरुवातीचे 5 दिवस आम्हाला खूप छान वाटलं, पण शेवटी 6व्या दिवशी पहिल्यांदा जेव्हा मी स्फोट ऐकलो सगळेच खूपच घाबरले. पण सर्वांच्या आशीर्वादानं, आईवडिलांच्या आशीर्वादानं, स्वामी समर्थांच्या ह्याच्यामुळं आम्ही व्यवस्थित पोचलो. आता सगळेजण खूप अतिशय आनंदी आहोत. आपण जर बघितलं तर इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या हुपरी गावातील 23 जणांचा A1 ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून दुबई पाहायला 23 तारखेला गेले होते. दुबई पाहिली आणि शेवटी येत असताना, दुबई पाहत असताना, दुबई कसं डेव्हलप शहर आहे हे पाहत असताना युद्धही पाहून आलो. पण ज्यावेळेला भारतात परत आल्यानंतर किंवा विमानात बसल्यानंतर किंवा मुंबईत परत आल्यानंतर एक आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यात जाणवत आहेत, कारण की सुखरूपपणे आपण आपल्या मायदेशी परत आल्यानंतर तो एक आनंदाचा क्षण त्यांच्या कुटुंबियांनी जाणवला आहे. कॅमेरामॅन निखिल बेसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.